जिंतूर इथं मद्य विक्रेत्यांची पत्रकार परिषद. महाराष्ट्र सरकारच्या वॅट टॅक्स धोरणाचा जाहीर निषेध. FL3 परमिट रूम बिअर बारमधील मद्य विक्रीवर महाराष्ट्र शासनानं लादलेला 10% वॅट टॅक्स आणि दरवर्षी भरमसाठ होणारी परवाना नूतनीकरण फी रद्द करणं तसंच मद्य विक्रीतून शासनाचा महसूल वाढवण्यासाठी मद्य निर्मितीवर फर्स्ट पॉईंट टॅक्स लागू करण्याच्या आग्रही मागणीसाठी मद्य विक्री बंद आंदोलन गुरुवार दिनांक 20 मार्च 2025 या रोजी बंदचं आवाहन करण्यात आलंय. यावेळी जिंतूर येथील एका खासगी हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेऊन सांगण्यात आलं, कुठल्याही करवाढीचा फटका दुकानदारांना आणि ग्राहकालाच होत असतो. आपणही शासनाला जागा करण्यासाठी या आंदोलनात मोठ्या संख्येनं सामील व्हा अशी विनंती यावेळी करण्यात आली. त्यामध्ये काल मीटिंग झालेली आहे. आज सुद्धा परत जिंतूरला इथे मीटिंग होत आहे. महाराष्ट्र गव्हर्नमेंटने आमच्यावर 10% वॅट जे वाढवलेले आहे ते अन्यायकारक आहे. त्याच्याविरोधात आम्ही उद्या सकाळी दिवसभर आम्ही पूर्ण मद्य विक्रेते बार असोसिएशन पूर्ण परमिट रूम बंद ठेवणार आहे. त्यासाठी बागळे साहेब हे आलेले आहेत आणि पुढे निवेदन ते करणार आहे. कुछ पूछेंगे कि मैंने महाराष्ट्र राज्य सरकारने FL3 परवानाधारक राज्यातील लोकांवर जो अन्याय केलेला आहे त्या अन्यायाच्या विरोधामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असंतोषाची लाट आहे. राज्य सरकार दरवर्षी परवाना शुल्कमध्ये 10% वाढ करते आहे. ही वाढ कुठपर्यंत आणि किती चालणार हे कोणालाच माहीत नाही. दरवर्षी राजस्वाच्या नावाखाली एक्साईजच्या नावाखाली प्रचंड मोठी वाढ होत आहे आणि यावर भरीसभर म्हणून जो वॅट दारू विक्रीवर पहिले 5% होता तो गेल्या वर्षी 1 नोव्हेंबरपासून 10% करण्यात आलेला आहे. जेणेकरून परमिट रूम मालकांना त्यांचे व्यवसाय करणं कठीण झालेलं आहे. आज सरकारचं हे धोरण पाहता सरकार परमिट रूमवाल्यांच्या विरोधामध्ये निर्णय घेऊन वाईन शॉपला समर्थन करण्याचं काम करत आहे, स्पष्ट होत आहे. आणि या पद्धतीने जर सरकारचं धोरण असेल कमी किमतीत वाईन शॉपवर दारू मिळेल तर मग इल्लिगल दारू वाढलेली आहे. ह्याच वाईन शॉपमधून मग अनाधिकृत दारू विकल्या जाते. हे सगळीकडे चालू आहे. इतर राज्यांचा जर विचार केला आता आम्ही परवा कुंभला गेलो होतो. प्रयागमध्ये आम्ही एक ब्रँड पाहिला अँटिक्युटी, ज्याची कॉस्टिंग तिथं 250 रुपये क्वार्टर नीपची आहे. तीच महाराष्ट्रात 400 रुपये. त्यामुळे काम करणं कठीण झालेलं आहे. आमचं सरकारला निवेदन आहे की सरकारने व्हॅट कमी करावा, दरवर्षीची फीस वाढीव करतात ती कुठेतरी सेटल करून कायमचा प्रश्न काढावा आणि एक्साईज ड्युटी जे वाढवतात त्याला एक मर्यादा आणावा. एक्साईज ड्युटी आणि व्हॅटची संगत लावून दर कसे कमी करता येतात हे बघावेत किंवा फर्स्ट पॉईंटला हा व्हॅट नेता येतो का हे बघावं. कारण जर कमी किमती नाही केल्या तर दुकानामध्ये धंदा करणं अत्यंत अवघड आहे. आज ग्रामीण भागामध्ये 70 ते 80 हजार रुपये फीस आहे. शहरी भागामध्ये 4 लाखाच्या पुढे फीस आहे. मुंबईमध्ये 11 लाख रुपये फीस आहे. तर काम करणं प्रत्येकाला अवघड आहे. तर याचा विचार करावा. म्हणून उद्या दिनांक 20 मार्च 2025ला चांदा ते बांदा म्हणजे संपूर्ण राज्यामध्ये हे 1 दिवसाचं लाक्षणिक बंद फेडरेशन ऑफ हॉटेल असोसिएशन ऑफ महाराष्ट्राच्या वतीने नाशिक शाखेने जे पुकारलेलं आहे त्याला समर्थन देण्यासाठी आम्ही पूर्ण परभणी जिल्हा हा बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार आमचं सगळ्या ग्राहकांनाही विनंती आहे की सरकारला माहीत झालेलं आहे की कितीही महाग दारू करा तरी ग्राहक पितो. तर ग्राहकांनी जागरूक व्हायला पाहिजे आणि सरकारला या बाबतीमध्ये बोललं पाहिजे. नुसते कांद्याचे बटाट्याचे भाव वाढले, साखरेचे भाव वाढले तर आंदोलनं करून चालणार नाही. गॅस पेट्रोलचे भाव वाढले तर आंदोलनं करून चालणार नाहीत. तर तुम्हाला दारूचे भाव वाढल्यानंतरही आंदोलनं केले पाहिजे. कारण सरकारला माहीत आहे किती दारू महाग करा लोक घेतात. म्हणजे याचा अर्थ काय झाला की पैसा 2 नंबरचा आहे सरकारलाही माहीत आहे. जरी तो प्रामाणिकपणे आपण 1 नंबरमध्ये कमवलेला असला तरी असे गैरसमज आहे. तर त्यामुळे सरकारने कुठंतरी या बाबतीमध्ये विचार करावा आणि परवानाधारकांना याच्यामधून राहत द्यावी. आज राज्यामध्ये साधारणतः 20,000 परवाने आहेत. कुठेतरी सांगड बसली पाहिजे. ज्याप्रमाणे तुम्ही आमदारकीचे मतदारसंघ, खासदारकीचे मतदारसंघ करून तिथली लोकसंख्या ठरवतात तर मतदारसंघांनी आहे तुम्ही लायसन फीस ठेवा ना. परभणीमध्ये समजा जर 4 लाख फीस आहे, परभणीपासून 2 किलोमीटरला जर 80,000 फीस आहे तर लोकांनी धंदे करायचे कसे. ही गोष्ट प्रत्येक ठिकाणी आहे. मुंबईमध्ये आज लोक कशा पद्धतीमध्ये काम करतात हे सरकारलाही माहिती आहे. या खूप अडचणी आहेत. या अडचणीमधून बाहेर येण्यासाठी पूर्ण राज्यव्यापी 1 दिवसाचा लाक्षणिक बंद आम्ही या ठिकाणी केलेला आहे. प्रशासनाला उद्या आमचे लोक निवेदन देत आहेत आणि उद्या आमची मीटिंग आहे मुंबईमध्ये. त्यासाठी आज आम्ही रात्री मुंबईला जात आहोत. नाही याची काही गरज नाही ना. सरकार आम्हाला इलिगल बंद करते ना. आज सरकारच्या नियमानुसार फक्त 8च सुट्ट्या आहेत आम्हाला, पण आम्हाला वर्षभरामध्ये 45 सुट्ट्या दिल्या जातात.
त्याला वेगवेगळे कारणं देतात. हे बंद करायची, त्या प्रशासनाला बंद करायची आम्ही नोटीस द्यायची गरज नाही. आमच्या हक्कासाठी लढाई करतो, ही पहिल्यांदा होत नाहीये. याआधी आम्हाला 10 दिवस आम्ही परवाने बंद केले होते, तेव्हा मुख्यमंत्र्यांना दखल घ्यावी लागली होती. जिल्हाधिकाऱ्याला सांगून आमचे परवाने चालू करण्यासाठी बोलवावं लागलं होतं. आणि त्यावेळेसही माननीय देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होते, आजही तेच मुख्यमंत्री आहेत आणि अतिशय जागृत आणि सुजन मुख्यमंत्री आहेत. आमची त्यांना विनंती आहे की त्यांनी यामध्ये लक्ष घालावं आणि आम्हाला न्याय द्यावा. राज्यव्यापी संघटना आहे, त्यामध्ये जे पूर्ण राज्यातले लोक त्या ठिकाणी येतील, त्याच्यावर चर्चा होईल. त्या चर्चेमध्ये जो निर्णय होईल तो निर्णय आम्ही पूर्ण महाराष्ट्राला सांगू. काय होणार आहे ते आज काही सांगू शकत नाही, पण एक सुरुवात आहे. राज्यामध्ये जेव्हा हायवे बंद आला होता त्यावेळेसही आम्हाला असाच संघर्ष करावा लागला होता. हायवे बंदमध्ये सुद्धा आमची दुकानं 8 महिने बंद होते. कोविडमध्ये आमची दुकानं वर्षभर बंद होते, तिथेही सरकारने आम्हाला राहत दिली. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार सरकारने केला पाहिजे. लढायला कोणाला सांगायला पाहिजे असं गरजेचं थोडी आहे. आणि माय सुद्धा लेकराला दूध तोपर्यंत पाजत नाही जोपर्यंत लेकरू रडत नाही. तरी आम्हाला सांभाळून घेतलं पाहिजे, आमची मान्य केली पाहिजे. प्रतिनिधी रियाज चाऊस, NTV न्यूज मराठी, जिंतूर.